ठाकरे शिवसेनेचे खासदार अरविंद सावंतांना मातोश्रीवर बोलवले असल्याची माहिती समोर येते। ऑपरेशन टायगरच्या चर्चेनंतर अरविंद सावंतांना मातोश्रीवर बोलवले। ठाकरे शिवसेनेचे खासदार अरविंद सावंतांना मातोश्रीवर बोलवले असल्याची माहिती आता समोर येते। आपल्यासोबत भाग्यश्री फोन लाईन वरून जोडले गेलेले आहे। भाग्यश्री, आपण पाहतोय अरविंद सावंत यांना ऑपरेशन टायगरच्या चर्चेनंतर आता मातोश्रीवर बोलवलंय, काय अधिकची माहिती? नक्कीच आपण बघतोय की तेजल अरविंद सावंत यांना मातोश्रीवर बोलवलेलं आहे। आता ते एका आंदोलनात होते लोअर परेलला। तिकडे खरं तर आपण त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न केला होता। त्यांना हा प्रश्न देखील विचारला होता की तुम्ही असं म्हणताय की बातम्या पेरल्या जातात, तर नेमक्या बातम्या कोण पेरतंय असा प्रश्न आपण त्यांना केला होता। मात्र यावर त्यांनी मोघम उत्तर दिलं आणि त्यानंतर थेट त्या आंदोलनातून ते आता मातोश्रीकडे रवाना झालेले पाहायला मिळतात। काल वृत्तपत्रात जी बातमी आली होती ऑपरेशन टायगर या संदर्भात त्यांची आज भेट असेल असं सांगितलं जात आहे। खरं तर काल ते दिल्लीत होते। या दिल्लीमध्ये ज्यावेळी बातमी आली त्याच्यानंतर त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती आणि ही पत्रकार परिषद घेत त्यांनी असं सांगितलं होतं की मला उभं चिरलं तरी सुद्धा मी ठाकरेंबरोबर आहे आणि मी असा बॉन्ड लिहून देतो असं म्हणत त्यांनी अक्षरशः पत्र देखील लिहायला घेतलं होतं। मात्र आज नेमकं उद्धव ठाकरे त्यांच्याशी काय चर्चा करणार हे बघणं महत्त्वाचं आहे। यामध्ये नेमक्या अशा पद्धतीच्या बातम्या कोण पेरतंय हे बघणं देखील महत्त्वाचं आहे असं खरं तर अरविंद सावंत म्हणाले होते। आणि आता जर आपण बघितलं तर काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या गोष्टीला नकार दिलेला होता। श्रीकांत शिंदेंनी देखील नकार दिला होता की अशी कुठली बैठकच झाली नाही आमची आणि अशा बातम्या उगाच जाणून बुजून दोन्ही गटांमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी पेरल्या जातात असं वक्तव्य त्यांच्याकडनं देखील आलं होतं। यांनी देखील इथं डिनाय केलेलं होतं। त्यामुळे आता उद्धव ठाकरे नेमकी काय भूमिका घेणार, काय प्रश्न विचारणार अरविंद सावंतांना, हे सगळं बघणं या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचं आहे। तेजल, निश्चित धन्यवाद भाग्यश्री, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।